24 मार्च रोजी वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्टच्या पथदर्शी मिशन पाणी प्रकल्प अंतर्गत ग्राम कोल्होडी, तालुका चांदूर बाजार येथील नाविन्यपूर्ण उपक्रमाची हँडपंप कट्टा कामाची पाहणी राज्याचे नेते बच्चू कडू, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास कामगार यांनी केली. आपल्या निदर्शनात बऱ्याच वापरात येणाऱ्या हँडपंपच्या बाजूला पाणी साचत आणि तेच दूषित पाणी पुन्हा हँडपंप मध्ये जाऊन परत आपल्यालाच मिळतं. त्या दूषित पाण्यामुळे आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतोच, साथीच्या रोगांचा प्रसार होतो आणि सांडपाण्याचाही अपव्यय होतोच. त्याकरिता वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्टच्या पथदर्शी मिशन पाणी प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत कोल्होडी येथे हँडपंप कट्टा बांधून त्याच्या अतिरिक्त पाणी शोष खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत मुरविण्याचे जलसंधारणाचे कार्य करण्यात आले आहे. याच पद्धतीने आपण इतरही करू शकल्यास पाण्याचे नियोजन, सांडपाणी नियोजन, जलसंधारण आणि आरोग्यदायी पाणी पुरवठा निर्माण करू शकू, ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडण्यात आली. भूजल पाणी पातळी मोजण्याचे इलेक्ट्रॉनिक वॉटर लेव्हल इंडिकेटरच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावरही सोप्या पद्धतीने भूजल पाणी पातळी कळल्यास सर्व शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन बच्चू कडू यांनी केले व वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्टच्या मिशन पाणी प्रकल्पाला शुभेच्छा देऊन भविष्यात जास्तीत जास्त गावांमध्ये कार्य पोहोचविण्याची आशा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रणजित देशमुख, वॉटर फॉर पीपलचे तालुका समन्वयक अतुल पाटील, कृषी तज्ज्ञ आदिनाथ शिरसाट, फील्ड फॅसिलिटेटर नितेश बुटे, दिव्या टिप्रमवार, अभियंता शुभम खंडारे तसेच ग्रामस्थ कोल्होडी यांनी योगदान दिले. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.